खेड तालुक्यातील अनसुरे ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत एकमताचं चित्र पाहायला मिळालं. प्रभाग क्रमांक 1 साठी झालेल्या या पोटनिवडणुकीत नजीर उमर महाडिक यांची बिनविरोध निवड झाली. विरोधी उमेदवार नसल्याने ही निवडणूक कोणत्याही स्पर्धेशिवाय पार पडली. विशेष म्हणजे गावातील सर्व ग्रामस्थांनी एकत्रित निर्णय घेत ही पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचा निर्धार केला होता. त्यामुळे अनसुरे गावात एकजुटीचं आणि लोकशाही मूल्यांचं उत्तम उदाहरण पाहायला मिळालं. यावेळी ग्रामस्थांनी बोलताना नवनिर्वाचित सदस्य नजीर महाडिक हे आपल्या वॉर्डाचा विकास प्रभावीपणे करतील अशी अपेक्षा व्यक्त केली. ग्रामपंचायत स्तरावरील निवडणुका बिनविरोध होणं हे गावाच्या प्रगतीसाठी महत्वाचं असल्याचंही मत व्यक्त करण्यात आलं. दरम्यान खेड पंचायत समितीचे माजी सभापती मनसूर नाडकर यांनी संपूर्ण गावाचे आभार मानत या निर्णयामुळे गावातील ऐक्य अधिक बळकट झाल्याचं सांगितलं. अनसुरे ग्रामपंचायतीतील या बिनविरोध निवडणुकीमुळे विकास कामांना गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. प्रहार डिजिटलसाठी राकेश कोळी, खेड. अनसुरे गावामध्ये जे पोटनिवडणूक लागली होती त्याच्यामध्ये एक महिला 2 नंबरमध्ये आणि 1 नंबरमध्ये पुरुष असे लागले होते आणि यावेळी गावचे एक मतदानी बिनविरोध मी त्या लोकांना दिलेली आहे. त्यांनाही मी अपेक्षा करतो की याच्या पुढे येणारी कामं व्यवस्थित करावी आणि गावाचा विकास व्हावा असे मनसूर भाई काय सांगाल? मी अनसूरच्या ग्रामस्थ खास म्हणून त्यांचं अभिनंदन करायला इथं उपस्थित आहे. कारण त्यांच्या ज्या 2 सीट खाली झाल्या होत्या ग्रामपंचायतीच्या सदस्य म्हणून त्या दोन्ही सीट त्यांनी बिनविरोध आज या ठिकाणी दिल्या. त्यासाठी अनसूरच्या सर्व ग्रामस्थांचं मी अभिनंदन करतो, त्यांचं कौतुक देखील करतो. या अशा निवडणुका विनोद होणं खूप काळाची गरज असते. कारण या 15 महिन्यासाठी जवळजवळ त्यांच्या निवडणुकाचा जे कालावधी शिल्लक आहे आणि असं असताना गावामध्ये निवडणूक होणं हे चुकीचंच होतं. परंतु सर्व ग्रामस्थांनी एकत्र येऊन त्यांनी हा निर्णय घेतला आणि आज अनसुरे ग्रामपंचायत जे पोटनिवडणूक होती ती आज बिनविरोध झालेली आहे. मी सर्वांचं ग्रामस्थांचं या ठिकाणी अभिनंदन करतो आणि त्यांना ग्रामपंचायतीला शुभेच्छा देखील. यापुढे ते असणारे जे उमेदवार त्याच्या पुढे गावचा कारभार व आपल्या वार्डाचा विकास चांगल्या प्रकारे करतील अशी त्याची अपेक्षा करतो.